देशभरात राम मंदिर सध्या चर्चेमध्ये आहे। 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये। आणि पण याच्या मागे जो इतिहास आहे, हे आंदोलन साधारण 80 आणि 90च्या दशकामध्ये सुरू झालं। याच्यामध्ये मुरली मनोहर जोशी, मुख्य अडवाणी मुरली मनोहर जोशी, उमा भारती हे भाजपचे नेते अग्रणी होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप असे याच्यामध्ये सहभागी होते। त्याकाळी आम्ही 89 साली आणि 90 साली आणि 92 साली असं साधारण 89 साली आम्ही प्राथमिक शाळेत होतो, तेव्हा कळायचं काही नाही। पण हे कारसेवक, रथयात्रा आणि प्रत्येक घरावर स्टिकर्स लावलेले असायचे, गर्व से कहो हम हिंदी है, गर्व से कहो हम हिंदू है आणि बाधा सभी हटाएंगे मंदिर वही बनाएंगे। त्यावेळेला एक असं जोरदार वातावरण होतं। आम्हाला कळत काहीच नव्हतं, त्याच्यामधलं राजकारण कळत नव्हतं, कारसेवा काय कळत नव्हतं, राम मंदिराचा वाद काय आहे हे कळत नव्हतं। पण रथयात्रा निघायची अडवाणींची, त्यात मुरली मनोहर घरी पेपर यायचा, रोज पेपरमध्ये वाचायचो। आणि त्यावेळी व्ही पी सिंगांचं सरकार होतं आणि रथयात्रा अडवाणींची गुजरातीतून सोमनाथून निघालेली उत्तर प्रदेशामध्ये लालू प्रसाद यादव यांचं सरकार त्यावेळी होतं आणि त्यांनी ती अडवली। आणि व्ही पी सिंगांचं जे सरकार होतं ते भाजप आणि डावे यांच्या बाहेरून असलेल्या पाठिंब्यावर तरलेलं होतं आणि ही रथयात्रा अडवल्यामुळे भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि व्ही पी सिंगांचं सरकार कोसळलं। हेही त्यावेळी कळत नव्हतं, पण हे आठवतं, ही बातमी व्ही पी सिंगांचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळलं हे आम्ही आकाशवाणीवर रेडिओवर ही बातमी ऐकली होती दुपारच्या वेळेला। आणि त्यावेळेचं 1992 साली कारसेवा परत एकदा रथयात्रा निघाली, कारसेवा झाली। कारसेवक गावागावातले आपल्या अलिबागमधले, नागावमधले कारसेवक, घरोघरचे कारसेवक असे अयोध्येला गेले। आपल्या माहितीतली माणसं अयोध्येला गेली, भारलेली होतं, ते भारलेलं वातावरण होतं, लोकही भारलेली। तेव्हा राजकारण करत नव्हतं, तेव्हा असं वाटत नव्हतं की हा मुद्दा मतांसाठी असू शकतो किंवा प्रचारासाठी असू शकतो। त्यामुळे सगळेजण खरोखर निष्ठावंत होते आणि खरोखर राम जन्मभूमीसाठी म्हणून लोक त्याच्यामध्ये सहभागी होत होते आणि अयोध्येमध्ये जात होते आणि कारसेवक म्हणून मिरवत होते। आणि असं आता आहे, आता त्यावेळेचे नेते हे रिटायरमेंट झालेली आहे त्यांची। अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे दिसत नाही, वाजपेयी स्वतः नाहीच आहे आणि उमा भारती कुठे दिसत नाही। पण त्यांनी हे राम मंदिराचं बीज पेरलं होतं, राम मंदिरासाठी आंदोलन उभारलं होतं आणि त्या बीजाचं आता वृक्षामध्ये रूपांतर झालं आहे आणि आता त्यांच्या प्रयत्नाने यश येऊन राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होती। हे